साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कुकिंगवाल्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला चिकन सँडविच पाहायला भेटणार आहे, खूप टेस्टी असं आणि कनिकचं फेवरेट असं. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आणि माझ्यासोबत आता कुकिंग करायसाठी कनिश पण असणार आहे. त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी फोन बाजूला ठेवलेला आहे. तर पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. हे पहा मित्रांनो, आपल्यासोबत कनिश पण आहे आणि बघा आपण साहित्य पण जमा करून ठेवलेले आहेत सर्व काही. शिमला मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, आपण टॅमॅटो घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या, ते पण लालवाल्या, आणि लसूण पण घेतलेला आहे आणि आपण चिकन पण घेतलेलं आहे बोनलेस, आणि अंडी पण घेतलेले आहेत. या 5 गोष्टींना आपल्याला प्रॉपरली बॉईल करायचं आहे. 5 गोष्टी बोलायला गेलो ती म्हणजेच बटाटा, लाल सुकी मिरची, लसूण आणि बोनलेस चिकन आणि अंडी. आपल्याला या गोष्टी पहिला बॉईल करून घ्यायच्या आहेत खूप छान प्रकारे. मित्रांनो, मला चीज भेटलं नाही त्या कारणामुळे मी बटाटे घेतले, नाहीतर तुम्ही बटाट्याची जागी चीज पण यूज करू शकता, तरी पण खूप छान अशी टेस्ट येऊ शकते. मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे ब्रेड. आपल्याला ब्रेड शेवटला लागणार आहे म्हणून मी याच्यामध्ये ॲड काही केलं नाही. पहिला आपण सर्व काही गोष्टी बनवून घेऊया, त्याच्यानंतर आपण स्टफिंग करूया खूप छान अशी, आणि त्याच्यानंतर त्याला मस्तपैकी आपण रोस्ट करूया खूप छान असं. तर खायला खूप मजा येणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला आता आपण बनवायला घेऊया खूप छान प्रकारे. आणि कनिश पण आहे आपल्यासोबत. कनिशची एक्झाम चालू आहे, कनिशचा उद्या पेपर आहे, तरी पण त्याने आपल्यासोबत थोडा वेळ टाइम काढलेला आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब झालं पाहिजे आणि कमेंट पण झाली पाहिजे कनिशसाठी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो, कारण की आपल्यासोबत कुकिंग करणार आहे तो म्हणजे कनिश. फर्स्ट टाइम माझ्यासोबत कुकिंग करणार आहे. तर चला. सगळ्यात आधी मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी आपल्याला बॉईल करायच्या आहेत त्या गोष्टी आपण टाकून घेणार आहोत, आणि सगळं काही आपण फास्ट फ्लेमवरच करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण अंडी टाकून घेणार आहोत, त्याच्यानंतर चिकन टाकून घेणार आहोत जे बॉईल करायचं आहे आपल्याला, आणि मिरच्या पण टाकून घेणार आहोत, आणि लसूण पण टाकून घेणार आहोत, आणि त्याचसोबत बटाटा पण टाकून घेणार आहोत. हे सर्व काही छान प्रकारे आपलं बॉईल झालं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला छान अशी चव नाही येणार. तर पहिला सगळ्यात आधी आपल्याला हे पूर्ण काही नीट बॉईल झालं पाहिजे, दुसरं काही नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये काली मिरी ॲड करणार आहोत आणि जिरे ॲड करणार आहोत थोडं टेस्टसाठी. ते पण ग्राइंड करता येईल लागणार आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे सँडविच खूप हेल्दी आहे. जी लोक जिमला जातात ती लोक नक्की ट्राय करू शकतात आणि नक्की खाऊ शकतात. तर नक्की ट्राय करायला विसरू नका रेसिपी पाहून. तर मित्रांनो, आपण चिकन खूप छान प्रकारे स्प्रेड करून घेतलेलं आहे, आणि अजूनपर्यंत आपण मिरची, अंडा आणि लसूण बॉईल करत ठेवले, आणि त्याच्यात अजून बटाटा पण आहे. त्याचा आपण खूप छान प्रकारे सॉस रेडी करणार आहोत. हे पहा मित्रांनो, आपलं आता खूप छान असं बॉईल झालेलं आहे. आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि पहिला सगळ्या गोष्टी आपण वाटून घेणार आहोत. त्यासोबत आपण काली मिरी आणि जिरं पण टाकणार आहोत त्यासोबत. मित्रांनो, सगळ्यांना वॉर्निंग आहे की जेव्हा पण आपली बटाटी गरम असतील, जेव्हा पण आपली अंडी गरम असतील, जेव्हा पण आपली मिरच्या लसूण गरम असतील, त्या टायमिंगला मिक्सरमध्ये टाकून नाही घ्यायचं आहे. पूर्ण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाफ पॅक होऊन ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कधी पण कुठल्या पण गोष्टी गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या नाही आहेत. तर या गोष्टी लक्षात ठेवा, दुसरं काही नाही. आणि आता अंडा कणिस साफ करणार आहे, बघूया. चला दाखव कणिस साफ करून. गरम आहे. हलू पहिला पाण्यामध्ये धाव. हां, बघा मित्रांनो, एक अंडा त्याने साफ केलेलं आहे. आता दुसरं अंडा साफ करायला घेतलं. गुड बॉय. धावून घे परत. हां मित्रांनो, आपण सगळ्यात आधी मिरच्या टाकून घेणार आहोत, आणि मिरच्या टाकल्या तर कसं पेस्ट चांगली बनेल मिरच्याची. आणि इकडे आपण लसूण पण टाकून घेणार आहोत लगेच. अंडी पण टाकून घ्यायचे, मस्तपैकी बटाटे टाकून घ्यायचे, आणि त्यासोबत थोडंसं आपण मीठ पण टाकून घेणार आहोत चवीनुसार. जास्त मीठ टाकायचं नाही आहे, कारण की थोडं मीठ सगळ्याच्यात पडणार आहे, त्या कारणामुळे चवीनुसार थोडं मीठ पण टाकून घ्यायचं आहे. आणि थोडीशी काली मिरी पण टाकून घेणार आहोत, आणि थोडासा जिरा पण टाकून घेणार आहोत. हे पहा मित्रांनो, आपली खूप छान अशी पेस्ट रेडी आहे, आणि खूप छान असा सुगंध सुटला मित्रांनो. आणि आपण आता पहिला सगळ्या स्टार्टिंगला आपण चिकनचा बेस्ट टाकणार आहोत, कारण की चिकन प्रॉपरली मिक्स झालं पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर आपण जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती पण मिक्स करणार आहोत, आणि तुम्ही पाहू शकता एकदम जाडी झालेली आहे. तर खायला खूप भारी लागणार आहे मित्रांनो. खूप छान असा स्ट्रक्चर आला आपल्या पेस्टला.
चला मित्रांनो, आपला आता सॉस टाकून झाल्यानंतर आपल्याला लगेच टॅमॅटो टाकायचा आहे आणि टॅमॅटो नंतर आपण कांदा टाकून घेणार आहोत आणि कांदा नंतर आपल्याला सिमला मिरची टाकायची आहे. मी सिमला मिरची कमी घेतली मित्रांनो, कारण की कनिषला सिमला मिरची खायला आवडत नाही, त्या कारणामुळे. नाहीतर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सिमला मिरची टाकू शकता तुमच्या हिशोबाने. आता हे सगळं काही आपण मिक्स करून घेणार आहोत, ते पण स्पूननी. आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं चिल्ली पावडर टाकायचं आहे मित्रांनो, टेस्टसाठी थोडीशीच टाकायचे आणि थोडासा गरम मसाला. आता कनिष मिक्स करेल, कनिष मिक्स करून दाखव. कसं मी मिक्स कसं केलं तसं मिक्स करून दाखव. मी पकडलं कसं होतं, कशाने पकडलं होतं ते ते घे, त्याच्याने पकडून मिक्स कर. खोलव आणि मिक्स कर. मित्रांनो, नया है वह, नया है तो, समजून घ्या जरा. शिकतोय तो, कधी किचन मध्ये आला नाही, त्याला मी फर्स्ट टाइम किचन मध्ये घेऊन आलोय. चला मित्रांनो, आता फायनल स्टेप आहे ती म्हणजे सँडविच बनवणं. चला आता सँडविच बनवायला घेऊया. आणि सँडविच बनवणं खूप इझी आहे, तर कनिष पण बनवू शकतो. तर कनिष पण बनवणार आहे. काय कनिष बरोबर ना मित्रांनो? कनिष सँडविच बनवतोय त्याच्यावर लक्ष तुमचं असलं पाहिजे, कारण की मी त्याच्यावर लक्ष देत नाहीये. मी आता टोस्ट करत आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर लक्ष देत नाहीये. त्याच्यावर लक्ष तुमचं असलं पाहिजे. मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका तू कसं बनवते, प्रॉपरली बनवतोय का नाही ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आणि एक सँडविच त्यानेच स्वतःनेच बनवलाय, खूप छान असा. मी बघितलं कधीची. काय मिस्टेक नोटीस केली? तुम्ही ब्रेड चुकीचा घेतला, तुम्ही अप्पर ब्रेड घेतला. काय नाही चालते, पहिल्यांदा बनवतोय. नया हे वह. हे पहा, खूप छान असं परत एकदा कनिषनी बनवलेलं आहे. त्याला टोस्ट करूया आपण. वा वा, एक नंबर. खूप छान भारी सुगंध येते. एक नंबर मित्रांनो. हे पहा मित्रांनो, खूप छान असं गरम गरम आपले चिकन सँडविच रेडी झालेले आहेत आणि पाऊस पण लागलेला आहे जोरदार. कनिष टेस्ट करून दाखव कसे झालेत आपले सँडविच. एक नंबर. कसं झाले? मस्त झाले. तर मित्रांनो, आपला चिकन सँडविच खूप छान प्रकारे रेडी झालेला आहे मित्रांनो. मी आता 3 बाईट घेतल्या आणि सेम टू सेम शोरमा लागत आहे मित्रांनो. खूप भारी लागतोय, खूप म्हणजे खूप भारी लागतोय. तो बघा कनिष पण खात बसलेला आहे. कसं लागतोय कनिष? मस्त लागते. अजून बनवायचेत आपल्याला. कनिषनी माझ्यासाठी एवढं छान असं चिकन सँडविच बनवलंय, काय सांगू मित्रांनो. खूप छान असं सँडविच बनवलंय. लाजतोय मित्रांनो. कनिषसाठी एक कमेंट झाली पाहिजे, लाईक शेअर सबस्क्राईब पण झालं पाहिजे त्यासाठी नक्कीच. तर मित्रांनो, तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब झालं पाहिजे, रेसिपीसाठी पण आणि कनिषसाठी पण. तो पहिल्यांदा माझ्यासोबत रेसिपी बघत होता आणि माझी हेल्प पण करत होता, तर त्यासाठी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब झालं पाहिजे आणि सपोर्ट पण झाला पाहिजे मित्रांनो. असेच युनिक कॉन्टेंट आपल्या चॅनलवर येत राहणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट दाखवा. दुसरं काय नाही. बाय बाय.